मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असं। आज आपण वास्तूत गुरफटलेलो आत्मा या बायकथेच्या दुसऱ्या भागाक सुरुवात करणार असो। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। गेल्या भागात आपण बघितलं की प्रिया एका नवीन घरात रवा केली होती आणि त्या घरान त्याचो रंग दाखवूक सुरुवात केलेलो होतो। प्रियाची चांगली चिडचिड होक लागली होती। ती याआधी गणपतीची खूप मोठी भक्त होती, पण त्या घरात इल्यापासून तिचो गणपती बाप्पावरचा विश्वासच उडून गेलेलो होतो। त्यामुळे तिने आपले देवारातले सगळे देव एकत्र केल्यान आणि ते एका फडक्यात बांधून माळ्यावर ठेवून दिल्यान। आता मात्र त्यांचो देवारो पूर्णपणे रिकामी रवलो होतो। आता बघूया त्याच्या पुढे काय घडला। आता तिका त्या घरात भास होक लागले होते। जेव्हा ती जेवण करूक किचनमध्ये जायची तेव्हा सतत मागे वळून बघायची, कारण तिका वाटायचा की कोणतरी तिका मागसून बघता आणि कानात काहीतरी फुसफुसता। पण या सगळ्याबद्दल तिने बाहेर कोणाकच सांगूक नाही। आणि जेव्हा कधी तिच्या मनात या बाहेर सांगूचो विचार यायचो तेव्हा अचानक तिका काहीतरी व्हायचा आणि तिचो तो विचार बदलून जायचो। आणि जर ती कुणाक या सांगूक गेली तर ती अचानक सगळं विसरून जायची की तिका नक्की काय सांगूचा। आणि आता तर रात्री अपरात्री तिची चादरसुद्धा कोणतरी वडूक लागला होता आणि वेदांतसुद्धा रात्री अपरात्री अचानक झोपेसून जागो व्हायचो आणि एकटक समोरच्या भिंतीकडे बघत राहायचो। त्यामुळे प्रियाक या सगळं काय घडता त्याच काय समजत नाही होता। एक दिवशी वेदांका शाळेक सुट्टी होती, त्यामुळे प्रिया तेका शेजारच्या काकूंकडे ठेवून आपल्या कामावर गेली। आणि जेव्हा ती संध्याकाळी काम आटपून परत घराकडे येली तेव्हा ती वेदांका आणूसाठी काकूकडे गेली। तशी काकू तिका म्हणाली की वेदांत तर घराकडे गेलो, तो म्हणालो मी घराकडे खेळतोय म्हणून 10 मिनिटात झाली। तशी प्रिया आपल्या घराकडे येली। तिने घराचं दार उघडल्यान आणि तिने घरात प्रवेश केल्यान तेव्हा तिच्या कानावर हसण्या किदळण्याचा आवाज येऊक लागलो। तो एका विचित्र बाईचो हसण्याचा आवाज होतो, पण सगळ्यात भीतीदायक म्हणजे त्या भयानक आवाजासोबतच वेदांच्या सुद्धा हसण्याचा आवाज येऊक लागलो होतो। तशी प्रिया धपक्या पावलान वेदांच्या खोलीत जाऊक लागली। तिने हळूच दरवाजा उघडल्यान आणि दरवाजाच्या पटीतून ती आतमध्ये वाकून बघूक लागली। आणि समोरचा तर भयंकर दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली। वेदांत अक्षरशः हवेत तरंगत होतो आणि हवेतल्या हवेतच गोल गोल फिरत होतो आणि मोठमोठ्यान हसत किदळत होतो। त्या सगळं दृश्य बघून प्रिया मोठ्यान किंचाळली आणि जशी प्रिया किंचाळता तसं वेदांत पटकन खाली बघूक लागलो आणि बघता क्षणी तो वरसून सरळ बेडवर कोसळलो। तशी प्रिया पटकन त्याच्या दिशेने धावत गेली आणि त्याला घट्ट मिठी मारून ती थयच बसली। आणि तेवढ्यातच प्रियाक कोणतरी जोरात दाराक धक्को मारून त्या खोलीच्या बाहेर गेला असं तिका जाणवला। या प्रकारानंतर मात्र ती पूर्णपणे हादरून गेली होती। मग त्याच दिवशी रात्री ते दोघवले झोपले होते। तेवढ्यात अचानक त्यांच्या खोलीतलो गारठो वाढाक लागलो आणि त्यामुळेच प्रियाक जाग गेली। तसं तिचं लक्ष बाजूक गेलो तर वेदांत थंडीन कुडकुडत होतो। त्याचा अंगसुद्धा गरम झाला होता आणि घामसुद्धा फुटक लागलो होतो। त्याची ती अवस्था बघून प्रियाक आता काळजीच वाटूक लागली होती। म्हणून प्रियान रात्रभर वेदांच्या डोक्यावर गार पाण्याचे पट्टे ठेवल्यान, पण त्याचो काय फारसं फरक पडलो नाही। तिने पूर्ण रात्र जागून काढल्यान आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा तिने वेदांका सहज हात लावून बघितल्यान तर त्याचा अंग रात्रीपेक्षा खूपच तापला होता। मग प्रियान ठरवल्यान की वेदांका डॉक्टरांकडे नेऊकया, म्हणून ती पटकन बाथरूममध्ये गेली आणि आपली आवरावर करूक लागली। आणि ती आपली आवरावर करून बाथरूमपासून बाहेर येली आणि तिने समोरचं जा काय दृश्य बघितल्यान त्या दृश्य बघून तिच्या अंगावर शहारे चिले, कारण वेदांत उठून बसलो होतो आणि तो एकटक समोरच्या भिंतीकडे बघत होतो आणि त्याचं बिछानो संपूर्ण लाल गुंद झालो होतो, कारण त्यांनी रक्ताची उलटी केलेली होती। तशी प्रिया पटकन त्याच्या दिशेने धावत गेली आणि त्याका जशी हात लावता तसं तो परत बेडवर कोसळलो आणि बेशुद्धच झालो। मग प्रिया त्याका शुद्धीवर आणूचो खूप प्रयत्न करत होती,
पण तिच्या खंयच्याच प्रयत्नांका यश तिका मिळत नाही होता. तसा प्रियान अजिबात वेळ न घालवता तेका आपल्या कडेवर उचलल्यान आणि ती धावत धावत शेजारच्या काकूंकडे तेका घेऊन गेली. वेदांची ती अवस्था बघून शेजारचे काकूसुद्धा चांगलेच हादरून गेले. मग त्या दोघांनी पटकन हॉस्पिटल गाठल्यानी. मग ताबडतोब डॉक्टरांनी तेका बघितल्यानी. पण तोपर्यंत बाहेर प्रियाची हालत खूपच खराब झाली होती. त्यामुळे काकू तिका धीर देत होती. पण वेदांत मात्र अजून बेशुद्धच होतो. दिवसामागे दिवस जायत होते पण वेदांका काय शुद्ध येतच नाही होती. आणि प्रिया मात्र दिवस रात्र त्याच्या बाजूकच बसान होती. आणि एक दिवशी वेदांका अचानक जाग येली. तो लगेच शुद्धीवर इलो. पण जसं तो शुद्धीवर इलो त्या क्षणी त्याका परत रक्ताची उलटी झाली. आणि बघता बघता या असं पुढे चालूच राहिला. तेका जेव्हा जेव्हा शुद्ध यायची तेव्हा तेका पटकन रक्ताचे उलटे व्हायचे आणि तो लगेच बेशुद्ध व्हायचो. आणि या सगळ्या प्रकारामुळे प्रियाक मात्र मानसिक त्रास होऊ लागलो होतो. गुबगुबीत असलेलो वेदांत आता दिवसेंदिवस अशक्त बनत चाललो होतो. जवळजवळ आता 1 आठवडा होत इलो होतो. पण तरीसुद्धा वेदांची परिस्थिती सुधाराचं काही नाव घेत नाही होती. आणि डॉक्टरसुद्धा तेका अधूनमधून तपासूक यायचे. पण एखाद्या लहान मुलाची अशी हालत त्यांनी पहिल्यांदाच बघितलेली होती. आणि हो त्यांचा पहिलाच अनुभव देखील होतो. पण जेव्हा जेव्हा डॉक्टर वेदांका तपासूक यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता प्रियाक आता सतावूक लागली होती. मग एक दिवशी डॉक्टरांनी वेदांका तपासल्यानी आणि त्यांनी प्रियाक आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतल्यानी. तशी प्रिया त्यांच्या ऑफिसमध्ये गेली. तसे ते म्हणाले, ह्या बघा ताई, असो आजार मी पहिल्यांदाच बघितलंय. तुमच्या मुलाच्या अंगात रक्ताचं प्रमाण खूपच कमी होत चाललं असा. त्यामुळे तेका रक्ताची खूप कमतरता भासता. आम्ही त्याचा सगळा तपासून बघितलं पण सगळा काही एकदम व्यवस्थित असा. पण आम्ही जेवढी तेका औषधं वगैरे देतो त्याचो कायच फायदा होत नाही. आणि मी ह्याबद्दल बेंगलोरमधल्या डॉक्टरांशी चौकशी केलंय. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या मुलाक घेऊन बेंगलोर का जावा. थंय तुमच्या मुलावर इलाज योग्य त्या पद्धतीनं होईत. असा म्हणान त्यांनी परत बेंगलोरच्या डॉक्टरांका फोन लावल्यानी आणि त्यांच्या परत एकदा कानावर ही सगळी गोष्ट घातल्यानी. तेव्हा ते डॉक्टर म्हणाले, माझी थंय एक फेरी असा पण म्हाका 4 दिवस लागतील. मी थंय इलय की मी तेका तपासीनच आणि सगळं बघीन. तसे डॉक्टर म्हणाले, ठीक असा, तुम्ही यावा 4 दिवसांत, तोपर्यंत मी त्याची काळजी घेतोय. असं म्हणून त्यांनी फोन ठेवल्यानी. आणि ते प्रियाक म्हणाले, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असा. ते डॉक्टर 4 दिवसांत हयच येणार असत. त्यामुळे तुमका आता काय बेंगलोर का जाऊची गरज नाही. पण तुम्ही तुमच्या मुलाक आज घराकडे घेऊन जावा. मी तुमका काही औषधं देतोय ज्यामुळे तेका बरा वाटत. डॉक्टरांची ती वाक्य ऐकून प्रियाच्या मनात अनेक प्रश्न दाटून इले. तशी ती म्हणाली, पण डॉक्टर, तुम्ही तेका हयत ठेवून घेवा ना. माका त्याची अवस्था खूपच वाईट वाटता. 4 दिवसांत ते डॉक्टर हय येणार असत, मग तुम्ही तेका हयत ठेवून देवा. तसे ते डॉक्टर प्रियाक धीर देत म्हणाले, या बघा, आम्ही वेदांका सगळ्या पद्धतीन तपासून बघितलं. त्याचा सगळा काही नॉर्मल असा. म्हणून मी म्हणतोय तेका ह्या वातावरणात ठेवण्यापेक्षा तेका घराकडे घेऊन जावा. घराकडच्या वातावरणात तो परत नीट होईत. आणि तुम्ही बघितलास ना की तो इंजेक्शना किती घाबरता. मग शेवटी प्रियाकसुद्धा डॉक्टरांचा आता म्हणणं पटला आणि ती वेदांका घराकडे घेऊन जाऊक तयार झाली. पण वेदांची ती अवस्था तिका खूप वेदना देत होती. खेळकर वेदांत आता गप्प होतो आणि काहीतरी विचित्र बडबडत होतो. मग प्रियान तेका जेवण भरवल्यान आणि मग त्यानंतर ती तेका घट्ट मिठी मारून गाढ झोपली. रात्र झाली होती. त्यांच्या अंगावरचं कांबरून अचानकच कोणतरी खाली वळल्यान. त्यामुळे त्या दोघांका थंडी वाजूक लागली होती. तेवढ्यात प्रियाच्या कानावर इलेले तिचे मोकळे केस कोणीतरी बाजूक सरकवून तिच्या कानात कोणतरी कुजबुजला, शेवट भेटून घे तुझ्या पोरा. उद्यापासून तो माझो तलवा. ही भयंकर वाक्य ऐकान ती गडबडान जागी झाली आणि ती पटकन वेदांच्या दिशेने बघूक लागली. तर त्याच्या तोंडासून परत रक्त येऊक लागला होता. तशी ती पटकन तेका उठवचो प्रयत्न करूक लागली. पण वेदांत काय वेळेक हालचालच करत नाही होतो. तिची ती भयानक अवस्था बघून प्रिया चांगली थरथराक लागली. तिचे हातपाय कापाकत लागले. तिका आता काय करूचा तास काय सुधरत नाही होता.
ती मोठमोठ्यान वेदांचं नाव घेत होती, पण तरीसुद्धा वेदांत काय तिका प्रतिसाद देत नाही होतो. ती प्रचंड घाबरली होती. मग तिने पटकन वेदांका कडेवर उचलल्यान आणि ती वेदांका घेऊन घरातून बाहेर पडली. तरी रात्रीचे 3 वाजले होते. प्रियान बाजूच्या काकूंचा दार ठोठावल्यान, पण तरीसुद्धा काकू आतसून कसलोच प्रतिसाद देत नाही होते. आणि शेवटी तिचं लक्ष खाली गेलो. तेव्हा तिका दिसला की त्यांच्या दारात तर कुलूप होता. तसं तिने पटकन आपल्या कपाळावर हात मारल्यान. ती आता जोरजोरात रडूक लागली होती आणि वेदांतसुद्धा आता थंड पडाक लागलो होतो. तशी प्रिया हिम्मत करून हॉस्पिटलच्या दिशेने पळाक लागली. संपूर्ण रस्तो सामसूम होतो आणि त्याच भयानक रस्त्यावरसून ती एकटीच वेदांका घेऊन धावत होती. आणि त्या क्षणी तिका असा जाणवला की कोणतरी तिचं मागणा पाठलाग करता. पण जेव्हा ती मागे वळून बघायची तेव्हा मागे कोणत नसायचा. मग काही वेळान अचानकच वेदांत हालचाल करूक लागलो. तसा प्रियाच्या जीवात जेविलो आणि ती पटकन म्हणाली, वेदांत बाळा इला हॉस्पिटल, तुका काही एक नाही होचा, मी असंय ना. वेदांत हालचाल तर करूक लागलो होतो, पण तो प्रियाच्या बोलण्याक प्रतिसाद काय देत नाही होतो. आणि तेवढ्यातच तेका अजून एक रक्ताची उलटी झाली. वेदांतचा डोका प्रियाच्या खांद्यावर होता, त्यामुळे प्रियाची पाठ संपूर्ण लाल गुंद झाली होती. प्रियाक आता कायव करून लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचायचा होता, म्हणून ती जीवाच्या आकांतान जपजप पावलं टाकत हॉस्पिटलच्या दिशेने चलत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिचं लाडको वेदांत तिच्या हाकेक ओ देत नाही होतो. तिची नजर रस्त्यावर होती. कोणतरी मदत करावी आणि पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन वेदांका ॲडमिट करावा अशी आशा बाळगून तिची नजर मदतीच्या शोधात होती. पण नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर आज चिटपाखरूसुद्धा दिसत नाही होता. आणि प्रिया बिचारी वेदांच्या पाठी कुरवळत अश्रू गाळत रस्त्यावरनं चलत होती. आणि तेवढ्यातच तिच्या कानावर एक आवाज पडलो, माई ग माई, भूक लागली आहे ग, कित्येक दिवस खाऊक पण मिळालं नाही ग माई. तो आवाज ऐकान प्रियाची पावला अचानकच थांबली आणि मदतीच्या शोधात असलेली प्रियाची नजर त्या आवाजाच्या दिशेने वळली. तिच्या मागे एक लहान मुलगा होतो, तरी 10 वर्षाचा असात, काळो कुट्ट. बहुतेक तिने कित्येक दिवस अंघोळ केलेली नसावी. अंगावर मळके कपडे आणि शर्टाची बटणं तुटलेली होती. तो अनवाणीच ते उभो होतो. आधीच संकटात असलेल्या प्रियाच्या समोर यो एक मुलगो उभो येऊन रवलो होतो. तशी प्रिया त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊक लागली. तसं तो मुलगो म्हणालो, माई माई, माका सोडून जाऊ नको, असा कशाक करतं, बघ ना माका खूप भूक लागली आ. आपल्या मुलाच्या जीवाच्या काळजीत असतानाच यो मुलगो सतत तिच्या मध्ये येत होतो आणि तिका अडवत होतो. ह्या बघून प्रिया चांगलीच संतापली आणि त्या रागारागातच तिने त्या मुलाक बाजूक ढकलल्यान. तसं तो मुलगो बाजूक झालो आणि वेदांत मात्र अजून शांत निपचित तिच्या खांद्यावर डोका ठेवून पडलो होतो. मग प्रियान आपले डोळे पुसल्यान आणि एवढी प्रत्येक गरिबाच्या मदतीक धावणारी प्रिया आज त्या मुलाक फटकारत म्हणाली, ए निघायसून, माझोय मुलगो आजारी असा आणि तू काय सारखं सारखं मध्ये येतं माझ्या, चल बाजूको आणि निघाय ना, सारखं सारखं माझ्या मागे येऊ नको, आधीच सांगतोय. एवढा बोलानसुद्धा तो मुलगो परत धावत धावत तिच्याकडे येलो आणि तिने आपल्या खिशातून एक कागद बाहेर काढल्यान आणि प्रियाच्या हातात ठेवल्यान आणि तो म्हणालो, ठीक आहे माई, मी जातोय, पण यो कागद एकदा उघडून बघ, तो तुका नक्की मदत करीत. असा बोलान तो मुलगो त्या भयान अंधारात निघून गेलो. तशी प्रियान ती कागदाची घडी उघडल्यान तिचे डोळे अचानकच मोठे झाले आणि तेवढ्यातच तिचा डोका ठणकूक लागला, कारण त्या कागदावर गणपतीचं चित्र होता. त्या गणपतीच्या चेहऱ्यावर एक वेगळा तेज होता आणि त्या फोटोकडे बघून प्रियाच्या डोक्यात परत तोच विचार इलो, ह्यो काय मदत करतलो आपल्याक, देव नावाची गोष्टच या जगात नाया, माझी इतकी वर्ष फुकट गेली ह्याची भक्ती करून. आणि तेवढ्यातच तिच्या कानावर परत तो आवाज घुमलो, फेकून दे त्या कागदाक. ह्यो आवाज जसं तिच्या कानावर पडता तसा प्रियान पटकन आपला हात वरती केल्यान आणि तो जो गणपतीचा फोटो होतो तो तिने बाजूक फेकून दिल्यान.
आणि तेवढ्यातच एक भलं मोठं पावसाचं थेंब तिच्या डोळ्यात येऊन पडलो. तसं चटकन तिचं डोळं बंद झालं आणि बघता बघता मुसळधार पाऊस सुरू झालो. आधीच अंधार आणि त्यात यो पाऊस. झाडाच्या पाण्याची सळसळ सुरू झाली आणि आधीच आजारी असलेलं वेदांत भिजू नये म्हणून प्रियाच्या आईन आपलं पदर त्याच्या डोक्यावर टाकल्यान आणि तो गणपतीचा फोटो त्याच्या डोक्यावर ठेवून पावसापासून निवाऱ्यासाठी ती जागा शोधूक लागली. ती पावसात पूर्णपणे भिजून गेली होती, त्यामुळे तिका थंडीसुद्धा वाजूक लागली होती आणि त्या पावसाच्या मुसळधार थेंबांमुळे समोरचा काहीच दिसत नाही होता. रस्त्यावर क्षणार्धातच पाणी ओसंडून वाहूक लागला होता. मग काही वेळान तो पावसाचा जोर जरा कमी झालो. तेव्हा प्रियाक जाणवला की वेदांतचं शरीर बऱ्यापैकी गरम झाला. आधी तो पूर्णपणे थंडगार पडलो होतो, पण आता तो पहिल्यासारखं वाटत होतो. म्हणून तिने वेदांका कडेवरसून खाली घेतल्यान. तेवढ्यात वेदांत आपले बारीक डोळे उघडून तिच्याकडे बघूक लागलो आणि प्रियाचा हात घट्ट पकडूक लागलो. तिच्यात झालेलो तो बदल बघून प्रिया खूप आनंद झालो आणि बघता बघता पाऊससुद्धा आता संपूर्ण थांबलो होतो. मग अजिबात वेळ न घालवता प्रियान तेका पटकन आपल्या कडेवर घेतल्यान आणि ती हॉस्पिटलच्या दिशेन पळाक लागली. पण जशी ती हॉस्पिटलच्या दिशेन पळता तेवढ्यात अचानकच काही तरी मोठं वारो इलो आणि त्या वाऱ्याबरोबरच मुसळधार पाऊस सुरू झालो. प्रियाका आता या सगळा काय घडता ताच काय समजत नाही होता आणि आता पुढे काय करूचा ताव काय सुधरत नाही होता. तेवढ्यात तिच्या कानावर परत एक आवाज पडलो. तशी ती पटकन मागे वळून बघूक लागली. तेव्हा तिका समोर तोच मळकटलेलो पोरगो उभं असलेलो दिसलो आणि जशी प्रिया त्याच्याकडे बघता तसं तो मुलगो तिच्याकडे बघूक लागलो आणि बाजूच्या दरवाजाकडे इशारो करूक लागलो आणि धावत धावत तो त्या दरवाजाकडे गेलो आणि तो दरवाजो त्याने उघडल्यान आणि परत एक नजर त्याने प्रियाकडे वळून बघितल्यान आणि तो त्या खोलीत शिरलो. मगाशी अंधारात अचानकच गायब झालेलो मुलगो आता परत कसो काय इलो याची उत्सुकता प्रियाक लागली होती. पण तेव्हा तिका समोरच्या खोलीतून एक मिनमिनतो प्रकाश बाहेर येताना दिसलो आणि बाहेर सुटलेल्या मोठ्या वादळातसुद्धा तो दिवो आपलं अस्तित्व टिकवून होतो. तशी प्रिया पटकन त्या खोलीच्या दिशेने धावाक लागली आणि त्या खोली शिरान ती त्या मुलाचो शोध घेऊक लागली. ती आजूबाजूक सगळीकडे त्याका शोधूक लागली, पण तो मुलगो तिका खयच दिसत नाही होतो. पण तेवढ्यात तिका समोर जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून ती चांगलीच भारावून गेली, कारण समोर जा काय होता ता तिच्यासाठी एकदम अनपेक्षित होता. तिच्या डोळ्यांची आग होऊक लागली होती. तिने वेदांका पटकन खाली ठेवल्यान आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतल्यान. तिच्या डोळ्यांका त्रास होत होतो. तशी ती डोळे चुळत चुळत एका कोपऱ्यात येऊन बसली. डोळे मिटल्यावर तिका गरगरल्यासारखा वाटूक लागला. समोरच्या अंधारात तिका एक बाई दिसूक लागली होती आणि ती त्याच घरात फासावर लटकत होती आणि तिची काळी सावली संपूर्ण घरात फिरत होती असा तिका दृश्य दिसूक लागला. आणि तेवढ्यातच अचानक प्रियाक त्या बाईच्या हातात वेदांचा हात दिसलो आणि तिच्याच बाजूक एका खुर्चीत बांधून ठेवलेली प्रियासुद्धा दिसली. प्रियाकडे बघून ती बाई म्हणाली, माझ्या नवऱ्यान माका लेकरापासून दूर केल्यान, पण तुझो लेक माका खूप आवडलो. मी तेका घेऊन जातलय मी तेका. आणि वेदांत मात्र तिच्याकडे बघून खूप रडत होतो. मदतीसाठी आईकडे हाक मारत होतो, आई माका वाचव आई. आणि तिची कोण बाई होती ती तेका फरफटत घेऊन जात होती. आणि या सगळा दृश्य बघून प्रियाचे खाडकन डोळे उघडले. वेदांत निश्चित पडलो होतो. आधीच गुडगुडीत असलेलो वेदांत आता आजारपणामुळे चांगलंच अशक्त झालं होतो. त्याची हाडा दिसूक लागली होती. प्रियान त्याच्या केसावरसून हात फिरवल्यान आणि ती वर बघत उभी राहिली. त्या मंद दिव्याच्या प्रकाशात तो भलो मोठं दिसत होतो आणि याआधी प्रियान जा काय दृश्य बघितल्यान होता त्यामुळे तिचे डोळे जळजळत होते. पण जेव्हा तिने समोरची जी प्रतिमा बघितल्यान ती प्रतिमा बघून तिचे जळजळणारे डोळे अचानकच थांबले. तेव्हा तिका समजला की ती गणपतीच्या देवळात इली होती म्हणण्यापेक्षा तिका थंय आणलेला होता. तिच्या घरातली ती काळी शक्ती तिच्यावर हावी होऊन प्रियाच्या डोक्यातून गणपती पूर्णपणे विसरून टाकलेलो होतो. पण त्याच गणपतीच्या मंदिरात त्या मुलान
तिका परत आणलेला होता. पण तो जो मुलगा होतो तो तिका आता खयच दिसत नाही होतो. दिसत होती ती फक्त समोरची गणपतीची मूर्ती. तेव्हा तिका त्या मुलाची भूक लक्षात इली. तो भक्तीसाठी भुकेलेलो होतो. रोज पूजा आणि अभिषेक करून सुद्धा त्या मंदिरातलो गणपती आज मळकटलेलोच वाटत होतो. आणि कित्येक दिवसांनी प्रियाचे हात परत गणपतीसमोर जोडले गेले आणि तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, माफ कर देवा, तुझी सेवा मी करू शकले नाही, पण शेवटी तूच माका मार्ग दाखवलं. आता मी पण बघतोय ती कशी घेऊन जाता माझे वेदांका. असा म्हणान तिने साडीचो पदर कमरेक खोचल्यान आणि तिने बाजूकच असलेली एक कळशी घेतल्यान आणि त्या कळशीत पाणी घेऊन गणपतीच्या मूर्तीक अंघोळ घातल्यान आणि बाजूच्या तांब्यातील दूध गणपतीच्या मस्तकावर ओतल्यान. वेदांच्या काळजीन तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण श्रद्धापूर्ण डोळ्यांनी तिची ती पूजा चालू होती. मग तिने मूर्तीक अष्टगंध, थोडी फुलं वाहिल्यान आणि गणपतीच्या मस्तकावर प्रियान दुर्वाची जुडी ठेवल्यान. आता ह्या सगळं साहित्य थंय कसा इला ह्या तिका त्या क्षणी काय समजला नाही. तो एक चमत्कारच म्हणावं लागत. आणि बघता बघता तिने अगरबत्ती आणि कापूर पेटवून गणपतीची आरतीच मनाक सुरुवात केल्यान. आरती चालू असतानाच तिच्या डोळ्यातले अश्रू त्या आरतीच्या पात्रात पडत होते आणि ती आपल्या वेदांकडे एकटक बघत होती. आरती झाल्यानंतर तिने कुंडातला तीर्थ एका वाटेत घेतल्यान आणि त्या वेदांका पाजल्यान आणि मनोभावे देवाक नमस्कार केल्यान आणि डोळे मिटून अथर्व शीर्ष पठण करूक लागली. आज तिच्या पूजेत भक्तीबरोबरच वेदांची काळजीसुद्धा होती. आणि तेवढ्यातच अचानक वारे वाहूक लागले आणि किडके एकमेकावर आपटूक लागले आणि तेवढ्यातच एक मोठी वाऱ्याची झोत इली आणि गणपतीच्या डोक्यावरची दुर्वाची पेंडी गडगडत खाली येऊन वेदांच्या मस्तकावर पडली. प्रियान तर आपले डोळे घट्ट मिटून घेतलेले होते आणि तिचं नामस्मरण चालू होता. तेवढ्यात वेदांत मोठ्यान आई अशी हाक मारून उठान बसाक लागलो आणि त्याचो तो आवाज संपूर्ण मंदिरात घुमलो. त्याचो तो आवाज ऐकान प्रियान आपले पटकन डोळे उघडल्यान. तसा तिका दिसला की वेदांत पोट पकडून उठान बसलो होतो. मग प्रियान तेका सावरल्यान. तेवढ्यात तो मोठ्यान किंचाळलो आणि तेका परत उलटी झाली. मग प्रियान तेका पटकन पकडल्यान. उलटी करून झाल्यावर तो आईच्या कुशीत शिरलो. मग प्रियान सुद्धा तेका घट्ट मिठी मारल्यान. तिने खाली बघितल्यान तर वेदांच्या तोंडासून काळी घट्ट उलटी बाहेर पडली होती आणि त्याच्यात मोठो केसांचो पुंजको होतो. पण जशी तेका ती उलटी झाली तसो वेदांत शांत झालो. प्रियान गणपतीसमोर हात जोडल्यान आणि बाजूचो अष्टगंध वेदांका लावल्यान. ती काळ रात्र तर संपली होती आणि आकाशातले काळे ढगसुद्धा आता हळूहळू गायब होऊक लागले होते आणि त्यांच्या मागसून स्वच्छ कोवळी सोनेरी किरणा जमिनीवर पडत होती. गणपतीच्या कृपेन परत एकदा नवीन सकाळ प्रियाच्या आयुष्यात इली होती. तशी वेदांका घेऊन ती परत घराकडे इली. आता तिका कसलीच भीती नाही होती. माळ्यावर टाकलेले देव तिने परत काढल्यान आणि विधिवत त्यांची पूजा केल्यान. वेदांत आता परत खेळू बागडूक लागलो होतो आणि त्याचा आनंद अजूनच वाढलो होतो, कारण गणेशोत्सव 2 दिवसावर इलो होतो. नवीन घरातलो पहिलो गणपती. वेदांत खूपच आनंदी होतो. प्रिया आणि वेदांत दोघांनी सजावट केल्याने मागे जा काय घडला त्या सगळा विसरून ते गणपतीच्या आगमनाची वाट बघत होते. घरात गणपती इले. वेदांत नेहमी गणपतीच्या आसपास राहावक लागलो आणि प्रियाची नैवेद्याची तयारी चालू होती. तशी प्रिया आजसून म्हणाली, वेदांत, ए वेदांत, आता शांत बस बरं, आता आपल्याक आरती करूची आणा. असं म्हणान प्रियान आपल्या हातात मोदकाचं ताट घेऊन बाहेर इली आणि तेवढ्यातच त्या घरात एक मधुर आवाज घुमलो. माई, ए माई, मी इलय. तो आवाज ऐकान प्रिया जागच्या जागीत थांबली. तिने त्या मोदकाचं ताट थेट टेबलावर ठेवल्यान आणि ती धावत धावत दरवाजाजवळ पोचली. तो आवाज तर कालच्याच त्या मळकट अशक्त मुलाचा होतो, पण आज समोर एक गुडगुडीत गोंडस मुलगो उभो होतो. त्यांनी पांढरो शुभ्र सदरो घातलेलो होतो. हातात बोलोमोठो कंठ आणि पायात वाळा होता. त्याच्यामुळे त्याचा रूप अजूनच खुलत होता. प्रिया त्याच्याकडे एकटक करून खाली बघत होती. तसं तो म्हणालो, असं काय बघतं माई? मी इलय. काल भेटलेलं ना तुका. माका आज तुका परत भेटावंसा वाटला म्हणून मी परत इलय बघ.
असा बोलान तिने आपला पहिला पाऊल घरात टाकल्यान. त्याचा पहिला पाऊल घरात पडताच एक मोठो आवाज झालो. एखादी घंटा वाजावी तसो काहीसो आवाज संपूर्ण घरात पसरलो आणि एक कमालीचं चैतन्य त्या घरात संचारला. तो मुलगो घरात इलो तशी त्याची नजर समोर ठेवलेल्या मोदकाच्या ताटाकडे गेली. तसो तो धावत धावत त्या ताटाजवळ गेलो आणि भरभर मोदक खाऊक लागलो. प्रियाच्या तोंडून एकव शब्द बाहेर पडलो नाही होतो की तो मुलगो कोण हा, कुठून इलो हा या विचारूक सुद्धा तिका गरज वाटली नाही. ती समजून चुकली होती आणि तो मुलगो मात्र बेभानपणे मोदक खायत होतो. त्याचे गाल फुलले होते. वेदांत त्याच्याकडे नुसतं बघत होतो. बघता बघता 10, 15, 20 अख्खे ताट त्यांनी संपवल्यान आणि त्यांनी शेवटचो मोदक उचलल्यान आणि त्याच्याकडे एकटक बघणाऱ्या वेदांच्या तोंडात तो कोंबल्यान. आणि मग त्यांनी प्रियाच्या हातातल्या तांब्यातलं पाणी पिऊन तिच्या साडीच्या पदराक आपला तोंड पुसल्यान आणि म्हणालो, चल माई, मी येतय. अजून बराच फिरायचा असा आणि हो, मी गेले तरी घाबरा नको. ती बाई गेली घर सोडून, आता या घर तुझा असा. त्या मुलाची ती वाक्य ऐकान प्रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू इले. त्याच्याकडे बघत ती म्हणाली, परत कधी भेटतलं? तसं तो म्हणालो, माई, मी हयच असतंय ग. तू मनापासून बोलव. मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुका मदत करतलय. चल, आता मी निघतय. असा बोलान त्याने प्रियाचो निरोप घेतल्यान. प्रिया हात जोडून उभी होती. जाता जाता तो मुलगो मागे वळान बघूक लागलो आणि प्रियाकडे बघत त्याने एक स्मित हास्य केल्यान आणि आपल्या एका हाताच्या बोटान गणपतीच्या मोठ्या मूर्तीकडे इशारो केल्यान आणि दुसरो हात आपल्या छातीवर ठेवल्यान. जणू मनापासून गणपतीवर विश्वास ठेवा असा तो सांगत असावो. प्रियाक त्या क्षणी काय करूचा ता काय सुधरत नाही होता. म्हणून ती त्याका नमस्कार करून घराच्या आतमध्ये इली. वेदांत पाठमोरो हात जोडून घरातल्या गणपतीसमोर बसलो होतो. तशी प्रिया म्हणाली, अरे हो काय चमत्कार. गेले 8 दिवस रक्ताचे उलटे करून अशक्त झालेलो वेदांत आज अचानकच टवटवीत कसं झालो, पूर्वीसारखं गुडगुडीत कसं झालो. तशी प्रिया त्याका घट्ट मिठी मारून रडाकत लागली. मग त्यानंतर तिने आपले अश्रू आवरत वेदांसोबत आरती मनाक सुरुवात केल्यान. कित्येक दिवसांनी त्या घरात प्रसन्न वातावरण झाला होता. आरती झाल्यावर वेदांत लगेच गणपती अथर्व शीर्ष म्हणूक लागलो. प्रिया आज एकावर एक चमत्काराक सामोरा जात होती आणि त्यामुळे तिचे हात सारखे गणपतीसमोर जोडले जात होते. तेवढ्यात तिचा फोन वाजक लागलो. तिने जेव्हा फोनवरचं नाव बघितल्यान त्या नाव वाचून तिचे हातपाय थरथराकत लागले. कारण तो फोन प्रदीपचो होतो, म्हणजे तिच्या नवऱ्याचो. तसा तिने पटकन फोन उचलल्यान आणि थरथरत्या हातान कानाक लावल्यान. तिच्या डोळ्यातून अश्रू खाली पडत होते. कित्येक दिवसांनी त्यांचा फोन इलो नाही होतो. मग कापऱ्या आवाजान ती म्हणाली, हॅलो, खंय आस तुम्ही? तसं पुढसून आवाज इलो, प्रिया, माफ कर माका. खूप दिवसांनी फोन केलंय. खूप मोठ्या समस्येत अडकलं होतंय. या कोरियन लोकांनी कंपनी फ्रॉडमध्ये माका दोषी ठरवल्यानी आणि मी अडकलंय. त्यांनी माका सरळ जेलमध्ये टाकल्यानी आणि हे लोक एवढे निर्दयी असत की त्यांनी माका एक फोन सुद्धा करूक देऊक नाही. पण अचानक काल काय झालं काय माहिती, त्यांनी माका सोडून दिल्यानी. आता ते माझी माफी पण मागत होते, कारण त्यांच्या नजर चुकीमुळेच ह्यो फ्रॉड झालो होतो. त्यांनी माका नुकसान भरपाई सुद्धा दिल्यानी. मी आता हसून निघतोय. मी येतोय लवकरात लवकर. प्रदीपची ती वाक्य ऐकान प्रियाच्या हातातून मोबाईलच खाली पडलो आणि ती डोळे पुसत धावत धावत गणपती जवळ गेली आणि त्या सुखकर्त्यासमोर तिने आपला डोका टेकवल्यान. आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर इथपर्यंत गोष्ट ऐकला असाल तर लाईक करणं तर भाग असा, त्यामुळे लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि चुकून जर चॅनल सबस्क्राईब करूचा राहिला असात तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच आगेवेगळे भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगेवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.